हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स। छानशा आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपल्या ब्लाऊजची मापे आहेत। उंची 15 इंच घेतलेली आहे। छातीची गडी 10.5ची आहे। शोल्डर व मुंडा 5.25 घ्यायचा आहे। 5.25 5.5 घ्यायचा आहे। माझा 5.5 आहे। मी 5.25 5.5 असाच घेते, जास्त घेत नाही। बघू शकताय तुम्ही, थोडासा कपडा मी व्यवस्थित कटिंग करून घेतला। गळारुंदी किंवा 2 किंवा 2.25च घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही, मी त्याच्यावरती गळारुंदी घेत नाही, फक्त बोटनेकला जास्त घेते। बघा 2.25 घेऊन वरती मी असा 10.5 इंच उंचीचा 10.5 इंच उंची गळ्याची घेतलेली आहे। व गळा बघा असा सुंदर ड्रॉ केला आहे। थोडासा 1.5 पावणे 2 इंच मी गळारुंदीच्या बाहेर गळा घेऊन थोडा आतल्या साईडनं परत मी असा वक्र करून घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही। बघा थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बघा मी आणखी थोडा आतून घेते, इथं थोडा बाहेर घ्यायचा आहे। बघा किती सुंदर प्रकारे गळा आपला ड्रॉ झालेला आहे। बघू शकताय, जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित किती सुंदर असा आपला गळा कटिंग झालेला आहे। बघू शकताय तुम्ही, किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे। आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे व मेन फॅब्रिकवरती हे आपलं मेन फॅब्रिक आहे ते सव्वाचं ठेवायचं। त्याच्यावरती गळा आपला हा उलटा ठेवून अगदी व्यवस्थित सगळीकडे अगदी थोडं थोडं किंचित असं मार्जिन राहील अशा हिशोबाने अगदी व्यवस्थित आपला पॅटर्न त्याच्यावरती ठेवून सुया वगैरे लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं अस्तर मेन फॅब्रिकला एकदम पॅकमध्ये बसेल, कुठेही हलणार नाही। बघा आता डायरेक्ट ह्या ब्लाऊजला मी पाठीतली पट्टी अटॅच करून घेणार आहे। बघू शकताय, अगोदर पाठीतली पट्टी अशी अटॅच करून घ्यायची, नंतर 1.5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी हळूहळू नुसता कपडा सरकवत व्यवस्थित असं आपल्याला टीप मारून घ्यायचे। बघा इथं कोना आलेला आहे, सुई खाली ठेवून कपडा फिरवून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही, प्रत्येक कोण्याला सेम पोझिशन करायची, सुई खाली ठेवायची, सुई हलवायची नाही, फक्त कपडा फिरवत आपला गळा संपूर्ण व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकताय गळा आपला स्टिच करून झालेला आहे। ज्या आपण सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित असं आपल्याला अस्तरच्या लेवलमध्ये सगळं कटिंग करून घ्यायचं। फक्त मेन फॅब्रिक कट करताना अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, व्हिडिओत दिसत असेल तुम्हाला, संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे। कट्स देताना कोपऱ्यामध्ये आवर्जून कट देऊन घ्यायचे आहेत। बघा संपूर्ण गळ्याला असे व्यवस्थित कट्स देऊन घेतल्यानंतर कमरपट्टी व गळ्याच्या मध्ये हात घालून आपल्याला अस्तर उलटा करून घ्यायचा आहे। व्यवस्थित अस्तर उलटा करून आतल्या साईडला एकदम व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला दाब टीप मारा येईल। बघा दोन्ही हाताने कपडा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित अशी एकदम काठावरून जी आपली पहिली टीप मारली होती त्या टिपवरूनच आपली दाब टीप आली पाहिजे, याची काळजी घेत आपल्याला दाब टीप संपूर्ण मारायची आहे। बघा इथं आपला परत कोना आलेला आहे, त्या कोण्यावरती टीप मारताना सुई तशीच ठेवायची, कपडा फिरवायचा व परत टीप मारायची, जेणेकरून आपला कोना अगदी फिनिशिंगमध्ये जसा आपण कट केला होता तसाच येतो। पण तुम्ही 100% ही ट्रिक वापरूनच तुम्ही
ब्लाऊज स्टिच करायचा आहे. बघा तुमचा कोना अगदी सुपेर येणार. जे कोण नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी ही टिप खूप छान आहे. बघू शकताय तुम्ही. परत मी तशीच पोझिशनमध्ये घेऊन दाबटीप मारत आहे. अगदी व्यवस्थित असे दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला गळा आलेला आहे. तशीच पाठीतली पट्टीसुद्धा आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे काय होतं ना, आपल्या जे आपण टेपा मारतो ना त्याचं फिनिशिंग खूप छान येतं व असं मेन फॅब्रिक व अस्तर एकदम अटॅच बसतं. त्यामुळे दिसायला खूप छान दिसतं फिनिशिंगमध्ये. त्यासाठी दाबटीप मारणं आपल्याला खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं आपलं झालेलं आहे. बघा मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टीप घेऊन अगदी व्यवस्थित असं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बघू शकताय. मेन फॅब्रिक एकदम व्यवस्थित अस्तरच्या लेवलला सगळं जादाच अस्तर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. पण कट करताना अस्तर कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत, कारण अस्तर एकदम आपलं परफेक्ट मापात असतं. मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्रा कट केलेलं असतं म्हणून फक्त मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर आपलं फिनिशिंग सहित गळा रेडी झाला आहे. अर्धा इंच रुंदीची व 4.5 इंच उंचीची आपल्याला पाठीतली टक्स मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं टेपचा वापर करू शकता, पण माझा अंदाज अगदी बरोबर येतो म्हणून मी हे असं माप करून घेतलेलं आहे. बघू शकता त्या खाचेपर्यंत आपली मशीनच्या 4.5 इंच येतं सुईच्या टोकापासून, म्हणून मी टेपने मापत नाही, पण तुम्ही टेपने मोजूनच घ्यायचं आहे. बघा इथं मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. आपली साडी इथं बॉटल ग्रीन कलरची आहे, पण रेड कलर पण हा डार्कच होतो व बॉटल ग्रीन पण डार्कच होतो. ते दोन्ही शेड उठून दिसणार नाही म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे. बघा इथं लेस कोण्याला आलेली आहे. इथं मी थोडीशी कोण्याला कट करून घेतलेली आहे. तुम्हाला डायरेक्ट अशी लेस डायरेक्ट गळ्याला लावायची असेल तर तुम्ही थोडीशी लेस इथं फोल्ड करायची व संपूर्ण गळ्याला स्टिच करून घेतला तरीही हरकत नाही, पण मला करायचं नाही. असाच मी परत पाऊण इंचाचा गॅप सोडून परत दुसरी लेस फिरवत आहे. बघू शकताय तुम्ही. गळ्याला लेस बऱ्याच प्रकारे अटॅच करू शकता, आपण आपल्या आवडीनुसार अटॅच करा. ह्या बाजूला सुद्धा मी अशीच लेस अटॅच करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अगदी व्यवस्थित आपली लेस अशी सुंदर अटॅच झालेली आहे. ह्या बाजूला सुद्धा मुंड्यातून थोडी अशी घेऊन व्यवस्थित आपल्या त्या दोन्ही लेस ज्या लावल्या होत्या त्याला कवर करत अगदी काठावरून मी गळ्याच्या साईडने लेस अटॅच करून घेणार आहे. गोल्डन कलर कसं होतं, कुठल्याही साडीवर परफेक्ट मॅचिंग होतं, पण साडीच्या कलरची लावला तरीही चालेल, पण इथं थोडंसं दोन्ही डार्क शेड असल्यामुळे थोडं ऑड वाटत होतं म्हणून मी तसं केलेलं नाही आहे. बघा गोल्डनच लावून घेते. बघू शकताय तुम्ही. सुंदर अशी आपली लेस अटॅच झालेली आहे. दुसरी वेळी लेस मी त्याच पद्धतीने अटॅच करून घेतलेली आहे. बघा गळा आपला किती खूप सुंदर दिसत आहे. अगदी फिनिशिंग सहित जे धागे दोरे आहेत एक्स्ट्राचे ते अगदी व्यवस्थित असे संपूर्ण कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून अजून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसेल. बघा असा मी एक मेन फॅब्रिकचा कपडा व अस्तरचा कपडा घेतलेला आहे. दोन्ही बाजूनी ज्या खालच्या दोन्ही बाजू आहेत त्याला मी दोन्ही बाजूनी अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे, जेणेकरून काय होईल आपल्या डिझाईनला बो होईल. बघू शकताय. बोसाठी दोन्ही टिपा मी मारून घेतलेल्या आहे. दोन्ही साईडला मी दाब टिप मारून घेते. जी टिप मारली होती ती बाजी
सवची करून घ्यायची आहे व दोन्ही बाजूला अशा व्यवस्थित दाबटिपा मारून घ्यायचे आहेत। बघू शकताय तुम्ही, त्या बाजूला तशीच मी दाबटिप मारून घेणार आहे। बोची उंची रुंदी, बोची उंची ही आपल्या आवडीनुसार घ्यायची व बोची रुंदी आपल्या गळ्याची रुंदी किती आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला करून घ्यायचं आहे। बघा मध्य सेंटरला घेऊन अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकताय अगदी व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या व इथं सुईने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी कशी पॅक करत आहे, अगदी तसं घेऊन व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। थोडा एक्स्ट्रा दोरा गुंडाळायचा जेणेकरून व्यवस्थित असं पॅक होईल। बघू शकताय मी असा अगदी व्यवस्थित बो असा पॅक करून घेतलेला आहे। असा अगदी व्यवस्थित मध्य गळ्याच्या मध्य सेंटरला बो आपला ठेवून इकडे सुया वगैरे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित सरकवायचा। आपली जी डिझाईन आहे ते बरोबर मध्य सेंटरला आली पाहिजे। बघा ब्लाऊजच्या गळ्याचा मध्य बघून आपल्याला मध्य सेंटरला डिझाईन व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे। बघू शकता आपला मध्य आला पाहिजे। अगदी व्यवस्थित असं ठेवून सुया लावून घ्यायच्या जेणेकरून काय होईल आपला बो हलणार नाही, तिरका वगैरे होणार नाही। त्यामुळे आपल्याला असं बो अटॅच करून घेणे खूप गरजेचं आहे। बघू शकताय तुम्ही थोडासा माझा एक साईड वरती गेली असं वाटते, त्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करून लावणार आहे। बघा बघू शकता। जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल ना तर तुम्ही टेपचा वापर करून इथं माप मोजून घेऊन टाकू शकताय। बघू शकता ह्या वरून कोपऱ्यापर्यंत किती माप आलेलं आहे, तसंच इकडं आले आहे किंवा नाही हे चेक करत आपल्याला करून घ्यायचं व बो अटॅच करायचं जेणेकरून काय होईल आपला मध्य सेंटर येईल। आता मी मशीनवरती टिप मारून घेते। मशीनवरती अगदी व्यवस्थित असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, बघा अगदी व्यवस्थित असं दोन्ही बाजू व्यवस्थित अशा पॅक करून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित असं आपलं पॅक करून झालेलं आहे। बघा आपल्याला जितकी नॉट हवी आहे तितकी नॉट ठेवून मी कटिंग करून घेतलेली आहे। नॉट इथं कशी लावायची ती ऑप्शनल आहे, तुम्ही लावू शकता किंवा न लावू शकता, पण मी इथं छोटी नॉट टाकणार आहे। बघा मी अंदाजेच चौकोन काढून असा घेतलेला आहे व त्याचे छोटेसं असं मी लटकन तयार करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असेल तर 3-3 इंचाचे तुम्ही चौकोन काढून घेऊ शकता। बघा असे हे लटकन मी बरेच व्हिडिओमध्ये डिटेल असे दाखवलेलं आहे, त्यामुळे मी इथं जास्त डिटेल दाखवलेलं नाही आहे। बघा हे असं आतल्या साईडला व्यवस्थित कोपऱ्यामध्ये बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे, प्लस नॉटमध्ये ठेवून परत आणखी एक फोल्ड मारायचा। बघा आपलं किती सुंदर छोटू लटकन तयार झालेलं आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे। हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे। बघा तयार झालेलं आहे, किती सुंदर दिसत आहे। दुसरं लटकनही अशाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही असं लटकन लावू शकता किंवा इथं वरती फुल करू शकता किंवा तुम्हाला जसं आहे किंवा असं डबलही असंही करून तुम्ही अटॅच करू शकता, पण मी असं करणार नाही आहे कारण माझ्या कस्टमरला असंच हवं आहे। मी असंच फक्त मशीनवरती जॉईन करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मशीनवर जॉईन करू शकता, हाताने जॉईन करू शकता। असं मी फक्त सिंपल ठेवून देणार आहे।
व त्याच्यावरती एक सुंदर बटन अटॅच करून घेणार आहे। बघू शकताय अशी आपली टीप मारून घ्यायची आहे। थोडंसं जड जाते मशीनला, कपडा खूप जाड झाला आहे आपला बोमुळे, पण थोडंसं आपली 2 टिपा टाकून घ्यायचं जेणेकरून अगदी व्यवस्थित असं आपलं पॅक होईल। बघा किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे। बघा किती सुंदर दिसत आहे। इथे एक छोटासा मी बटन लावून घेतलेला आहे। बघू शकता किती सुंदर आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार। थँक्यू सो मच। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।